कसं आपल्या जबाबदाऱ्या वाढतात आणि जे करायला पाहिजे ते आपल्याला करायलाच पाहिजे. कसे बदलतात बघ. लग्नाच्या आधी मी तुला मदत करायची. हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचा आपला नवीन एका व्हिडिओमध्ये खूप अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे तो सुरू करते. 2-3 दिवस झालं काय असं शूट वगैरे केलेलं नाही आहे, कारण बबडूची तब्येत ना थोडीशी खराब होती, त्याच्यामुळे त्याच्याच मागे होते मी. मम्मीला पण बोलून घेतले त्यामुळे, कारण ना त्याला ताप वगैरे जास्त आला तर मला मग भीती वाटते. मग मला सोबत कोणतरी पाहिजे असतं, तर मम्मी पण आलेली आहे घरी. तर आता मम्मी आहे आतमध्ये. बघूया आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते. असेच ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला दाखवते मम्मी काय करते ते. मम्मी बघा, मम्मी तुला कशाला बोलवलं मी? कशाला बोलवलं? साफसफाई करायला बोलवलं मी? हो ग, पण मी करेन हळूहळू. जाम टाइम आहे अजून, गणपतीला टाइम आहे. हा पिल्लू, काय गेम खेळायचं? कसला? हा माझा पिल्लू ग, नरम झालाय माझा बच्चा ना बाबू. ताप येतो ना? आपली मुलं जेव्हा हसत असतात, खेळत असतात, बागडत असतात ना, तेव्हा खरंच घर ना खूप जास्त भरलेलं वाटतं. पण तेच आपलं लेकरू जेव्हा एका ठिकाणी गुपचूप बसतं, शांत राहतं, तर ते खरंच ना बघवत नाही. आणि माझं पण ना आता तेच झालं होतं. खूप दिवस झाले बबडूची तब्येतच सुधारत नव्हती, आणि डॉक्टर पण आम्ही खूप जास्त चेंज केले. एक नाही तर दुसरा नाही तर तिसरा असं आमचं चालू होतं. आणि ना मनाला कुठेतरी अशी भीती वाटते जेव्हा लहान बाळ आपलं आजारी पडतं, कारण त्याला नीट काय सांगता येत नाही. म्हणजे बबडू तसा सांगतो मला काय होते काय नाही, तरी पण ना एक मनामध्ये भीती असते की त्याला जास्त तर त्रास होणार नाही ना, किंवा आपण कुठल्या प्रकारचा हलगर्जीपणा तर करत नाही ना. म्हणजे असं मनामध्ये काय येत असतं. आणि त्यामुळेच ना मी मम्मीला बोलून घेतलं, कारण घरामध्ये कोणतरी मोठं हवं, जेणेकरून त्यांचं आपल्याकडे लक्ष राहील. आणि मोठ्या लोकांनी कसं 4 पावसाले आपल्यापेक्षा जास्त बघितलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना नॉलेज असतं सगळ्या गोष्टींचं. मग ते आपल्याला काय गोष्टी सांगतात, आणि ते आपण जर फॉलो केलं ना, तर मग त्याचा आपल्याला नक्कीच ना फायदा पडतो. तर मी ना इथे बबडूला बघा भरवून घेतलं हळूहळू. आणि तोवर ना मम्मीने बघा इथे माझं सगळं जे काम आहे ते अर्ध करून ठेवलं होतं. म्हणजे मांडण जी आहे ती पूर्ण रिकामी केली होती, आणि जी भांडी घासायची होती ना ती सगळी घासायला बाहेर काढली होती, आणि ती घासत होती. आता मी विचार केला की मांडण माझी रिकामी झालीच आहे, आणि बबडूला पण खायला प्यायला दिलेलं आहे, तर मी फ्री आहे. आणि बबडू साईडला खेळत होता. मग मी विचार केला की चला आपण ना मांडण ना हात लागल्या घासून घेऊया, नाहीतर ते पण मम्मीच करून टाकेल. आता ही जी मांडण आहे ना ती माझ्या भिंतीला घट्ट बसलेली आहे, म्हणजे ते खिळ्याला अटकलेली आहे. गेल्या वर्षी पण मी ट्राय केलं की या मांडीला मी असं बाहेर काढेन आणि बाहेर जाऊन तिला घासेन, स्वच्छ करेन, पण मला काय ते जमतच नाही. मग मी नेहमी काय करते, भिंतीलाच ठेवून तिला घासत असते. म्हणजे काथ्याने घासून मग नंतर ओला कपड्यांनी पुसून घेतलं ना की ती स्वच्छ होते, जास्त काही वेळ लागत नाही. माझ्याकडे ना हा एक असा ब्रश आहे, त्या ब्रशनी ना पूर्ण क्लीन होऊन जाते. म्हणजे अगोदर झाडायचं असतं ना ते मी या ब्रशनेच झाडत असते. मग ते काहीही झाडायचं असो, अगदी फ्रीजच्या वरचं साफ करायचं झालं, म्हणजे डस्ट खूप छान प्रकारे ह्या ब्रशने निघतो. तर हा ब्रश ना खूप मला उपयोगी पडतो नेहमी. तर या ब्रशनेच ना मी अगोदर मांडण स्वच्छ पूर्ण अशी क्लीन करून घेतली, डस्ट सगळं साईडला करून घेतलं, काढून घेतलं. आणि त्यानंतर मी आता काथ्याने घासून घेणार आहे, आणि स्वच्छ ओल्या कपड्याने त्याला पुसून घेणार आहे. वरती फॅनसुद्धा चालू ठेवला आहे, म्हणजे कसं ती मांडण सुकून पण जाईल लवकर, आणि त्यानंतर मला जी धुतलेली भांडी आहेत ना ती व्यवस्थित यावर पुन्हा लावता येतील. माझी मांडण बघा घासून वगैरे स्वच्छ झाली होती. तर मी विचार केला की चला मम्मी तिथे भांडी घासते, तर भांडी माझी वाळत लावूया, म्हणजे एका फॅनच्या खाली ठेवते, म्हणजे जेणेकरून ती भांडी आहेत ना ती लवकर सुकतील आणि मला पटकन ती भांडी मांडणीला लावता येतील. म्हणून मी आता थोडी भांडी ना बेडरूममध्ये नेते, आणि बेडरूमचाच फॅन ना चालू ठेवला, आणि तिथेच ती एका चटईवर वाळत ठेवते, म्हणजे लावून घेते, म्हणजे नंतर पुसून ना व्यवस्थित आपल्याला मांडणीला लावता येतील. ही एवढी सगळी भांडी आज मम्मीने मला घासून दिलीत. मी इथे फक्त लावून वगैरे घेतलीत,
म्हणजे कसं वरती फॅन चालू आहे आपला आणि खाली भांडी व्यवस्थित सुकतील. काही भांडी बघू शकता मी अशी ठेवलीत, उलटी ठेवलीत, कारण म्हणजे माझी अशी समज आहे की आतमध्ये सुकायला जास्त टाईम जातो, वरून फॅन फास्ट चालू आहे म्हणून मग असं उलटी ठेवलं म्हणजे त्यातलं पाणी लवकर झिरपेल. आणि खालची जी साईड आहे ती पुसून वगैरे आपण घेऊ शकतो, है ना बाबू. अजून इथला पसारा दाखवते आता, अजून कसा आहे तो, 1 मिनिट. इथे बघा ही असं भांडी मांडण जी खाली केली ना, ती काय काय वस्तू एका टोपामध्ये वगैरे काढून अशा ठेवल्यात. तर इथे मांडण मस्त घासून, त्याच्यामुळे ताटं मी फक्त लावून घेतली, पण मांडण बघा मस्त असे घासून झालेत. म्हणजे माझं अर्ध्यापेक्षा काम हे झालेलं आहे साफसफाईचं. किचनचं अर्ध काम झालेलं आहे. अजून आपल्याला ह्या ट्रॉल्या वगैरे घासून आतमधल्या सगळ्या गोष्टी करून, ओटा, परत टाईल्स वगैरे, फ्रीज क्लीन करायचं. आता हे आपण हळूहळू करू. मम्मीने जाम आज हेल्प केले मला, माझं मोठं काम झालं भांड्यांचं. काय बाबू चल झोप, चल तू आता. विहानला थोडंसं मी झोपवते कारण त्याची तब्येत बरी नाही ना बाबू, किरकिर कर थोडंसं. तब्येत म्हणजे कसा विकनेस आलाय त्याला, त्याच्यामुळे तर तसा करतोय बोलते. तर खुश झाला बघ व्हिडिओ काढल्यावर. बाबू काय करतोय, बाबू काय करतोयस तू, काम करतोस. तर आता फक्त ही भांडी आहेत ती पुसून लावायची आहेत मांडणीमध्ये, म्हणजे माझं अर्ध काम झालं मम्मी. झालं. 2 दिवस येतेस पण किती मदत करून जातेस ग मम्मी. पण आपले दिवस कसे बदलतात बघ. लग्नाच्या आधी मी तुला मदत करायची, ते पण एकच फरक आहे त्याच्यामध्ये, मम्मी मला कर ग असं मागे लागून ती मदत व्हायची. पण आता मम्मीला नको ग करून पण मम्मी माझी बिचारी मदत करते. माझ्या पोरीला नाही ना दुसरा कोण मदत करणार. असे दिवस असे आपले दिवस असे आपले बदलत असतात. लग्नाच्या आधी कसं होतं, आता कसं झालंय, असं झालंय. लग्नाच्या आधी एक काम म्हणजे माझ्याकडून होत नसायचं, म्हणजे मला कंटाळा यायचा अशी घरातली कामं वगैरे करायला. आणि मम्मी माझी मागं पण नाही लागायची कधी, की म्हणजे असं कुठला हे नव्हता की तू करच, हे तुझं काम आहे, तू कर. मला जे करायचंय ते मी करायचे, म्हणजे नाही करायचे ते मी नाही करायचे. पण आता असं जर लग्नानंतर कसं आपल्या जबाबदाऱ्या वाढतात आणि जे करायला पाहिजे ते आपल्याला करायलाच पाहिजे. पण माझी मम्मी कधी 1 दिवस येऊन दे नाहीतर 2 दिवस येऊन दे, ती आहे ना खूप सारी कामं माझी उरकून येते ती. तर बघा आता मांडणीतली ही जी भांडी आहेत ना, ही भांडी ती आता लावून घेते. संध्याकाळ झाले सगळं उरकता. एक झोप पण घेतली आम्ही. ही भांडी सगळे ती मस्त लावून घेते. आणि त्यानंतर आहे ना, आता मम्मीचा बर्थडे आहे, 2 दिवसांनी आहे, पण ती आता उद्या जाणार आहे. तर मग विकीने आताच मगाशी फोन केला होता की केक आणू का, तर म्हटलं हा ना, चांगलं आहे ना, आपल्या घरामध्ये एकदा पण मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट नाही केला, आपण थोडक्यात करूया, केक वगैरे कट करूया, तेवढंच तिला पण थोडंसं खुशी भेटेल आणि आम्हाला त्यापेक्षा डबल खुशी भेटेल. तर बघूया आता विकी आले की मग ते पण आपण करूया. पण त्याच्या आधी ना हे सगळं आता मी उरकून घेतो. ही व्हिडिओ मी गुपचूप काढली होती, म्हणजे मम्मी आणि बबडू खेळत होते. आता मम्मीला जर समजलं असतं ना की मी तिची अशी व्हिडिओ काढते तर हिने हे सगळं बंद केलं असतं, मला माहिती आहे. पण म्हणून मी तिला सांगितलंच नाही आणि व्हिडिओ काढली. म्हणजे या वयामध्ये इतकी एनर्जी येते कुठून ना मला तेच कळत नाही. म्हणजे मला आत्तापासून इतका थकवा येतो, थोडंसं काही खेळलं काम केलं की मला लगेच थकवा येतो. पण म्हणजे हिच्या वयाचं होईपर्यंत माझं काय होईल ना मला तेच कळत नाही. त्यानंतर ना इथे शेगडी रिपेअर करायला हे काका आले होते. बरेच दिवस झालं माझा हा जो मधला बर्नर असतो ना, म्हणजे माझी 3 बर्नरची शेगडी आहे, तर मधला बर्नर जळतच नव्हता, तर ते काम बाकी होतं. तर त्यासाठी आहे ना हे काका आले होते आणि फायनली माझं ते पण आज काम झालं. म्हणजे आज ना माझी खूप सारी कामं झाली होती आणि मला इतकं बरं वाटत होतं. तर मी तुम्हाला जसं बोलले होते की केक आणायचं आहे मम्मीसाठी, पण नंतर ना आमचं ऐन टायमावर विषय बदलला, प्लॅन चेंज झाला आणि विचार केला की केकपेक्षा ना साडीच घेऊया. तर ही जी ब्लू कलरची साडी होती ना ती मी मम्मीसाठी घेतली होती, कारण केक कट करायला मम्मीला तसं पण आवडत नाही. मग विचार केला की नको,
केक कटिंग नको, आपण आहे ना तिच्यासाठी साडी गिफ्ट करूया, जेणेकरून ती ना आता गणपती, रक्षाबंधन खूप सारे सण येतात, तर तेव्हा ती यूज करेल आणि तिला मज्जा वाटेल, ती आनंदी होईल साडी बघून. मला माहीत होतं कारण तिला आवडतं साडी वगैरे, आणि ती खरंच खूप जास्त खुश झाली. तुम्ही बघू शकता बबलूच्या हातून मी तिला ती साडी दिली. माझं ना नेहमी असं का होतं मला तेच कळत नाही, म्हणजे ऑक्टोबर आणि ऑगस्टमध्ये माझं नेहमी कन्फ्युजन होतं आणि मम्मीचा बड्डे मी नेहमी विसरते. थोड्या दिवसापूर्वी मला अंकुने आठवण दिली होती आणि पुन्हा मी आता विसरली होती बबडूच्या नादामध्ये. बबडूला ताप वगैरे होता म्हणून मी आता ह्या वेळेला पुन्हा विसरली होती. तर विकीने मला दुपारी आठवण दिली की केक आणूया का, तर माझं ना असं पटकन क्लिक झालं डोक्यामध्ये की केक का. मग लक्षात आलं की अरे मम्मीचा बड्डे आहे 2 दिवसांनी. मग आमचं ठरलं की केक आणायचं, पण नंतर ऐन टायमावर नंतर विषय आम्ही चेंज केला, प्लॅन चेंज केलं आणि साडी घेतली. आणि मला असं वाटलं की बरं झालं की मी प्लॅन चेंज केला, कारण मम्मी खरंच खूप जास्त खुश झाली होती. तिच्या चेहऱ्यावरती खुशी दिसत होती. तिला ना खूप मस्त वाटलं होतं. आणि हो, मम्मीला जी साडी मी गिफ्ट केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते पण मला जर तुम्ही कमेंट करून सांगितलं ना तर मला नक्की आवडेल. म्हणजे मला आवडेल की माझी चॉईस तुम्हाला आवडली का हे ऐकायला. ठीक आहे. हां, तर सगळी कामं जी आहेत ती उरकलीत. मम्मीला तिचं गिफ्ट दिलं. ॲक्च्युली झालं असं, जाता जाता आम्ही असं विचार केला, म्हणजे केक आणायलाच चाललो होतो आणि विचार केला की केक वगैरे म्हणजे कोणाला आवडत नाही. मला तर अजिबात आवडत नाही, विकीला पण आवडत नाही आणि मम्मीला त्याशिवाय आवडत नाही केक खायला वगैरे, आणि तिला केक कापायला पण आवडत नाही हे पण मला माहिती आहे. मग म्हटलं जे आवडत नाही ती गोष्ट कशाला तिला हे करायची, तर मी विचार केला की चला काहीतरी गिफ्ट घेऊया. आता गिफ्टमध्ये अचानक एवढं लेट गेलो, एकतर आम्ही किती 8-8:30ला गेलो मार्केटला. मग तोपर्यंत आहे ना सगळी दुकानं ना अर्धी बंद झालेली असतात, त्याच्यामुळे काही समजत नव्हतं. मग विचार केला, साडीचं एक दुकान ओपन होतं, ते पण त्यांनी बंद करायला घेतलं होतं दुकान, आणि तिथे गेलो. मग बोललो साडी घेऊया, म्हणून मग आतमध्ये शिरलो. ते पण फटाफट घेतली, अगदी 5 ते 10 मिनटात साडी चॉईस केली आणि घेतली, कारण की त्यांना दुकान बंद करायचं होतं, त्याच्यामुळे काही शूट वगैरे केलं नाही तिथे. साडी घेतली आणि घरी आलो. चला दिला सगळं औषध. थांबा ना, मला व्हिडिओ एडिट करून तापाचा दिला. तर असा होता आजचा आपला दिवस, असा होता आजचा आपला व्हिडिओ. सध्या बबलूची तब्येत थोडीशी बरी आहे, आज जरा मस्त आहे, धावतोय, खेळतोय, नाचतोय, मस्त आहे जरा. फक्त डोळे वगैरे जरा सुजलेले आहेत, डोळ्यांना सूज आहे, ती काय आहे काय समजत नाही. तर तुम्हाला कोणाला माहिती असेल की डोळ्यांना सूज काय आहे ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण एक अंदाज येईल, कारण आम्हाला समजत नाही की सूज का आहे डोळ्याला, ती अजून ताबीब गेलेलं आहे. तर ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जे कोणी नवीन असतील त्यांना सांगते. आणि हो, अजून एक नवीन ऑप्शन आला आहे हाईपचा, तर व्हिडिओला माझ्या हाईप द्यायला विसरू नका, याने मला नक्कीच फायदा होईल. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ठीक आहे, बाय.